कोथरूडमध्ये आपलं एक रिडेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट चालू होत आहे, ज्याच्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत. आज आपण भेटणार आहोत श्री भूषण चाकोटे यांना, जे की स्वतः एक आर्किटेक्ट आहेत आणि गेले 12 वर्ष ह्या बिल्डिंगमध्ये त्यांची स्वतःचं ऑफिस आहे. आणि हीच बिल्डिंग जेव्हा रिडेव्हलपमेंट होत आहे, तर त्यांचं याबद्दल काय एक्सपिरियन्स आहे हे आज आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. सो सर्वात आधी सर, आम्हाला थोडं तुमच्याबाबत जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, मी भूषण चाकोते. माझी आर्किटेक्चरल फर्म आहे लक्ष्मी निवास बिल्डिंगमध्ये. 2012 पासून इथे आमचं डिझाईन स्टुडिओ इथे आहे. जेव्हा आपण रिडेव्हलपमेंट बद्दल बोलतो, तर तेव्हा बरेचसे कायदेशीर काही नॉर्म्स असतात जे फॉलो करावे लागतात. पेपर वर्क असतो जो करावा लागतो. सो ह्या सर्व याच्यामध्ये प्रोसेसमध्ये तुम्हाला साई श्रेयाबद्दल काय मत आहे, किंवा तुम्हाला त्यांनी किती गाईड केलं? निश्चितच, म्हणजे मी एक थोडी वेगळी गोष्ट पण सांगू शकतो की या प्राईम लोकेशनला असून आम्हाला खूप मोठे मोठे बिल्डर्स अप्रोच झाले नाही, जे काही रिनाऊंड आहेत आता रिडेव्हलपमेंटमध्ये. त्याचं कारण असं होतं की ही बिल्डिंग, जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितले, की आधीच्या बिल्डरनी म्हणजे पूर्ण कम्प्लीट न करता सोडल्यामुळे याचं डॉक्युमेंटेशन वर्क अगदी शून्य होतं. ओके. हा, तर ते पुढे पीएमसी मध्ये आता आपण सगळं सँक्शन करून सगळं नीट रीतसर कायदेशीररित्या पूर्ण करतो आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या ज्या काही म्हणजे गोष्टी होत्या, ह्या गेली 1 वर्षभर साई श्रेया बिल्डर्सनी अक्षरशः फॉलोअप घेऊन पूर्ण कम्प्लीट केलेल्या आहेत. म्हणजे आज असं इथे कुठलीही त्रुटी राहिली नाही की पुढे जाऊन आपल्याला लिगल काही चॅलेंजेस येतील किंवा काही हे येतील. पण ती जबाबदारी साई श्रेया बिल्डरने घेतली आणि ती पूर्णरित्या व्यवस्थितरित्या आता मागल्या महिन्यामध्ये पूर्ण त्यांनी कम्प्लीट केलेली आहे. आणि आता आपण प्लॅनिंगला सुरुवात करून म्हणजे बिल्डिंग प्लॅनिंगला सुरुवात करून निश्चितच लवकरात लवकर इथे बांधकाम आपण सुरू करू.